जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया। सगळ्यांना माहिती आहे गणपतीचं 10 दिवस आपण कुठे कुठे दर्शन करायला जातो। सो ह्या वेळेस पण जसं काल तुम्ही बघितलं, पण मामाकडे वगैरे गेलो, काल चेतनाकडे गेलो आणि तिकडचं पण दर्शन घेतलं। आज कुठे? आज आम्ही चाललो आहोत मामांकडेच, म्हणजे रोशन भाऊजींचे मामा आहेत त्यांच्याकडे चाललेलो आहोत आणि तिथून मग गौरीचे दर्शन घ्यायला जाऊ आणि मग संध्याकाळी वेगळं प्लॅन आहे। सो पूर्ण ब्लॉग बघत राहा, तुम्हाला कळेलच कुठे कुठे चाललो तर आम्ही दर्शन घ्यायला बाप्पाचे। येस, आणि आम्ही रेडी झालोत, पण आमची कन्या अजून झोपेत आहे, तर आम्ही तिला झोपेतच घेऊन जाणार आहोत आता आणि गाडीमध्ये रेडी करणार आहोत। म्हणजे आता तिला सवय पण झाली आणि आम्हाला पण सवय झाली आहे की तिला असं निघता वेळेस उठवायचं नाही, तशीच घेऊन जायचं आणि गाडीमध्ये रेडी करायचं। रेडी तर झालेलं आहोत, पण जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा बाहेर जातो जास्त टाईमसाठी तेव्हा ज्ञानासाठी आम्ही लवलॅबचं सुप्रीम पॅन्ट डायपर यूज करतो, जे की आहेत 360 केअर, 12 आवर प्रोटेक्शन आहे, त्याच्यामध्ये सुपिरियर ऑब्झर्वन्सी पण आहे आणि त्याचबरोबर ॲलोवेरा फ्लेवरसोबत आलेला आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे। ज्ञाना खूप टाईमसाठी कम्फर्टेबल राहते आणि त्याच्यात बघा इकडे डिस्पोजेबल टेप आणि लॉक की वगैरे व्यवस्थित दिलेले आहे। त्याचबरोबर ही जी टेप दिली आहे ती डायपर यूज केल्यानंतर रोल करून पॅक करण्यासाठी आहे, म्हणजे हे खूप युजफुल पण आहे। आणि याचं बाजूचं हे बघाल तर कमरेला पण काय होत नाही ज्ञानाच्या, त्यामुळे डायपर सुप्रीम पॅन्ट हा लवलॅबचा खूप छान आहे। सो तुमच्या पण बेबीसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन चेक करा आणि तुमच्या बेबीसाठी पण घ्या, मजा येणार आहे। बघा आजचे बाप्पा कसे आहेत आणि गौरीचं डेकोरेशन बघायला विसरू नका तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये, कसं कसं कोणाकोणाचं आहे वेगवेगळं आणि नवीन नवीन फ्रेंड्सला पण भेटणार आहोत आपण। नवीन फ्रेंड नाही, म्हणजे नवीन ठिकाणी जाऊन भेटणार आहोत। सो चला बघा आमची नान कशी लेडी झाली आहे गाडीमध्ये झोपू झोपू काढून, आज तो कडे। सो फायनली पोचलेलो आहोत मामाकडे। खूप ट्रॅफिक लागली, ॲक्च्युली यायलाच 1.5 तास गेला आमचा। ठीक आहे, देवीचं दर्शन घेऊया गौरीचं। आमची गौराई बघा, गौराई गौराई अरे चेतना गेली कुठे? बघा स्टोरी सांगायला आमची नानी आली इकडे। कुठे मंदिर? हा मंदिर आहे समोर, हा फाल्गुनी देव पण दिसतो। टाटा बोलो सगळ्यांना, बाय 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 कर, ते मग बाय बाय कर, बाय बाय कर, बाय।
अरुण शेठ स्वतः हे रो अरे वा ज्ञाना आलेली आहे. ज्ञाना सो मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलं, गौरी मातेचं दर्शन घेऊन आलं आणि नानूनी मस्त एवढ्या झोपा काढल्यात बापरे, एवढी मस्ती पण केली आहे ना आई. रात्री जागरणाला तयार आहे आता नानू आमची. सो आता याच्या पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की याच्या पुढे आम्ही जाणार आहोत स्पेशल ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि जागरणाला. मस्त फ्रेश झालेला आहोत आई आणि नानूने चेंज केलेला आहे, बाबांनी नाही चेंज केलं. बाबाची बाबा भरपूर पाऊस पडायला लागले. हा ना, सकाळपासून ऊन पडलं आणि आता पाऊस. नाही पप्पा गाडी घेत आहेत पप्पांची. आणि बघा नाही नको चला घेतलंय ना त्यांनी. चला मी आलो. चला नानू कुठे चाललं आपण? छान इकडे आबा आहे. आबा येतात. आबा येतात. आबांच्या बरोबरच जायचं तिला. आबा येतात. आले आबा. चला घुमी. सो आम्ही चाललेलो आहोत येतात नव्यांजलच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि वाजलेत 9:30. ऍक्च्युली दिवसभर एवढं आमचं हेक्टिक होतं, कारण की ट्रॅफिक खूप लागली. ट्रॅव्हलिंग मध्येच आम्हाला 3 तास गेले. आम्ही पण एवढं ट्रॅफिक कंटाळा. बापरे, कचरा काढला आमचा. सो बघूया, भेटूया आणि नंतरची फन पण बघा, कारण की सगळे जमल्यानंतर वेगळी मजा येते आणि गेम पण होतात. बघूया ह्या बिग बॉसच्या घरात कोणाचा गेम होता आज. डॉक्टर सनी हाय. सो टाकळ्यांच्या गणपतीमध्ये ही एक वेगळी मजा असते दादामुळे. इथे बँड बाजा चालू होणार आहे आता. दादाला सगळी क्रेडिट दादाला जाते याची.
नायसाचा ड्रेस तिला देऊन टाका. सो असा होता टाकळींच्या घरचा गणपती. आणि फाल्गुनी गेली आहे दरवर्षीप्रमाणे तिथे स्टेसाठी विसर्जनच्या आदल्या दिवशी आणि विसर्जनच्या दिवशी ती तिकडे थांबते. सो बघूया, मला उद्या जर टाईम मिळाला तर मी पण विसर्जनला येईन इकडे. मजा असते, नाचायला मिळतं, खेळायला मिळतं आणि बाप्पाचं विसर्जन करायला पण मिळतं. ॲक्च्युली मला जसं आपल्या बाप्पाचं करतो तसं. पण ठीक आहे. सो कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फाल्गुनीला रचनाकडे सोडलं आणि मी आलो आहे बाप्पाचं दर्शन करायला. माझ्यासोबत आहे आमचा मावशी जो की आले तामिळनाडूवरून. किधर शहर आहे? आंध्रा, तेलंगणा आणि सुजित. सो बघूया आता कुठलं दर्शन होतंय. लालबागचं दर्शन आम्ही करणार नाही आहोत कारण की लालबागचं दर्शन खूप व्हायरल खूप कठीण आहे. बघूया चला. पायल मेहकर, तुम्हारी पायल मेहकर आमच्या महिला कार्यकर्ते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फेसबुक इंस्टाग्रामवर आपल्या पोस्ट करणारे अभि दुर्गे यांचे इथे आगमन झालेलं आहे. चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत आहेत. त्याचा स्वीकार करायचा आहे. गणपती बाप्पा. सो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आमचा सिद्धू आणि साक्षी बाप्पाचे दर्शन करून देत आहेत आम्हाला. पहिलं तर डोंगरीचा राजा, जिकडे दोघे पण राहतात आणि मंडळात कामसुद्धा करतात. आणि डोंगरीच्या राजाचं एक आश्चर्य आहे की ह्या वेळेसची जे कलर तुम्ही बघितला, तुम्हाला तर एक मी व्हिडिओ पुढे पोस्ट करेल किंवा फोटो टाकेल. कलर पाहिला तर डोळ्याचा कलर बघा आणि गालावरची खळी बघा, हसता वेळेस दिसेल तुम्हाला. आता आपण आलेलो आहोत उमरखडीचा राजा, ती पण बघूया. त्यांनी सांगितलं गणपती बाप्पा. सो बाकीचे सगळे दर्शन झाले. चिंतामणीचा सुद्धा झालेला आहे आणि इकडे आता आम्ही आलो आहोत लालबागच्या राजाच्या इकडे. पण अजिबात हिंमत नाही आहे की आतमध्ये एंट्री करू कारण की बाहेरच एवढी गर्दी आहे. तर आतमध्ये किती असेल, बाहेरची गर्दी बघा. सो ह्या गणपतीची वेगळी कहाणी आहे की एवढीच्या गल्लीमधून पूर्ण तुम्हाला दिसत असेल, त्याच्यातून एवढा मोठा गणपती क्रॉस होतो. आणि तो कसा होतो, मी जर मला एखादा फोटो किंवा व्हिडिओ मिळाला तर पुढे लावेलच. आणि बघा ही गल्ली तुम्हाला दाखवतो. कमाल रहेगा ना इसमें, छोटा सा गली में गली हाँ बोल एक आवाज दे ना. हाँ चपला
चपला काढू नका.